होता
नाम घेता उठावते, नाम घेता उठावते, होय संसाराचे तुटे. ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. नामा परते साधन नाही, नामा परते साधन नाही, हे तू करशी अनेक काही. ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. हकारुणी सांगे तुका, हकारुणी सांगे तुका, नाम घेता राहू नका. ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. विठ्ठल गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. महायोगपीठे तटे भीमरच्या, वरं पुण्डरीकाय दातुं वन्दे. समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम.
द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याभिलक्षम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि। ओम नमो ज्ञानेश्वराय। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी कळा दुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास दयाची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी विठ्ठल। नाम घेता उठा उठी आणि होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी नामा परते साधन नाही जे तू करशी अनेक काही ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी हकारुणी सांगे तुका नाम घेता राहू नका। देहुनिवासी जगद्वंदनीय जगद्गुरु वैराग्याचे मेरुमणी संत तुकाराम महाराज यांचा नामोपर प्रकरणातील अतिशय महत्वाचा असा हा 4 चरणाचा अभंग आपल्या सेवेसाठी घेतलेला आहे। थोडासा परिहार द्यायचा म्हणजे मला वाटतं मधले 4-5 वर्ष काहीतरी गेले असतील त्याच्या अगोदर सतत त्याची अगोदर 5-7 वर्ष रेग्युलर होता सेवा इथे 4-5 वर्ष काहीतरी काय झालं असेल त्यांच्या मंडळाला माहित नाही कोरोनामुळे झाला असेल आणि त्यामुळे तो गॅप पडला होता तो आज पुन्हा योग आलेला आहे। तुकाराम महाराजांचं म्हणणं असं आहे आणि त्यातल्या त्यात ही सेवा थोरे महाराजांच्यामुळे मिळाली बरं का। थोरे महाराजांची कृपा आहे म्हणायचं त्यांनी फोन केला की असं असं आहे आणि खरं म्हणजे आजचाच दिवस फक्त मोकळा आहे मला म्हणजे यांची कृपा आहे सर्व। उद्यापासून कंटिन्यू 8 तारखेपर्यंत कार्यक्रम आहेत आणि हा 1 दिवस खाली होता त्यांनी विचारलं म्हणजे जमेल का सेवा तर म्हणजे टाकून द्यायला त्यांच्यामुळे ही सेवा मिळाली आहे। तुमच्या सर्वांची टाळकरी मृदुंगमणी तर काय बोलायच नको तुम्ही जर असं वाजवत असलं तर रात्रभर बसू असं मला वाटतं ह्यांना वाटतं का नाही माहिती हा तुम्हाला नाही वाटत ना वाटतं ना कारण अतिशय मृदुंग म्हणजे मृदुंगमणीच आहेत आणि गायक तर काय प्रश्नच नाही आता म्हणजे आज मला निवांत उभं राहायचं काही जास्त गाण्याची त्रास घ्यायचा नाही। गाणारे आणि मृदुंगमणी ह्या 2 गोष्टीवर कीर्तन अवलंबून असतं आणि श्रोतेवर्ग आता मला वाटतं 4-5 वर्ष गॅप असेल म्हणजे जवळजवळ त्या रस्त्यापर्यंत लोक असतील काय 5 वर्षाचा गॅप म्हणजे एवढ्या दिवसामध्ये लोकांना कळालं असेल किती वर्ष हे महाराज बापरे 16वं वर्ष 16 वर्ष धोक्यात
15 वर्ष गेली, 15 विषयाचे 120 कीर्तन झाली. 120 कीर्तन झाले म्हणजे काय तसं सांगायचं राहिलं का? सर्व तर सांगून झालं. ज्या महात्म्याने हा सप्ताह सुरू केला त्यांचा काहीतरी उद्देश असेल की शंकर भगवानाचं महत्त्व, या देवाचं महत्त्व काय आहे, कशी त्यांची पूजा केल्यानंतर आपल्या संसारामध्ये येणारी संकट ही कशा प्रकारे दूर होतात आणि लोकांना कळेल. नाहीतरी प्रत्येक जण हा संसारात दुःखीच आहे, त्यांचा संसार सुखी व्हावा यासाठी देवांचा सहवास आपल्या जवळ असून शंकर भगवान हे सर्वात भोळे देव बरं का. सर्वात भोळे देव म्हणजे शंकर भगवान. शिवरात्रीच्या दिवशीच असं नाही आहे. शिवरात्रीच्या दिवशी दूध आणि नुसतं पाणी, एक तांब्या पाणी जरी पिंडीवर टाकलं ना आणि एक बेलाचं पत्र ठेवलं तरी शंभू शंकर आणि प्रसन्न होतात. आणि दररोज जर केलं तर 365 दिवस, मग तर काय तुम्ही मागाल ते देतात. मागाल ते एवढे भोळे शंकर. आणि त्यांचा हा शिवरात्रीचा मोठा प्रसंग या ठिकाणी आहे. अतिशय आनंदाचा दिवस आहे. वर्षाच्या 24 एकादशी आणि 5 मुहूर्त. कोणते 5 मुहूर्त? नरसिंह जयंती, वामन जयंती, शिवरात्र आणि रामनवमी आणि कृष्ण जयंती हे आपले 5 उपवास आणि ह्या 24 एकादशी असे 29 उत्सव जे आहेत म्हणजे आनंदाचे आणि अतिशय महत्त्वाचे. हे मालकाऱ्यांनीच करायचे असं नाही, सर्वांनी केले पाहिजे. आपल्या जीवनामध्ये दुःख येत असतं, परंतु हे 29 उपवास जर तुम्ही केले तर तुमच्या जीवनामध्ये संकट येणार नाही. तुमचा संसार सुखाचा होईल. येणारी संकट कधी गेली हे तुम्हाला कळणार पण नाही. असं सप्ताह ज्याने उभा केला त्यांना तर असं वाटतंच, परंतु तुकाराम महाराजांना सुद्धा असं वाटतं. ते म्हणतात की बाबांनो तुमचा संसार दुःखी आहे असं तुम्हाला वाटतं. आपल्यालाच वाटतं बरं का संसार दुःखी आहे म्हणून. संतांना संसार दुःखी आहे असं वाटलं नाही. कारण संतांना कळालं होतं की हा संसार नाहीच आहे. संसारच नाही आहे, तुम्ही मानता तो. अज्ञानाला या संसाराचा त्रास होतो, ज्ञानाला या संसाराचा त्रास होत नाही. कारण त्याला माहिती आहे हा त्रास माझा नाही. म्हणून नाम घेता उठा उठी ते म्हटले की या कलियुगामध्ये योग याग विधी करायची गरज नाही. कृतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये आणि द्वापार युगामध्ये जे देवाला प्रसन्न करण्याकरता जे यज्ञ केले जात होते, तपश्चर्या केली जात होती, एका पायावर उभा राहत होते, नवे नवे झाडाला टांगून खालून मिरचीचा धूर सोडत होते, असा हठयोग करत होते. पण तसं या कलियुगामध्ये काही करण्याची गरज नाही. जर तुम्हाला देव प्रसन्न करायचा असेल, तुमच्या घरामध्ये सुख नांदावं असं वाटत असेल, तर तुम्हाला या कलियुगामध्ये कारण मला सांगतात की नाम घेता उठाउठी. तुम्ही काय करा? नाम उठाउठी घ्या. म्हणजे कसं घ्या? उठायचं बसायचं, उठायचं बसायचं. असं उठाउठी म्हणतात का? नाही. त्याचं सतत नाम घ्या. उठाउठी म्हणजे सतत नाम घ्या. मग काय होईल त्या नामाने? असं नाम घेतल्याने काय होईल तर ऐसा लाभ बांधा गाठी. या नामाचा जो लाभ आहे तुम्हाला होणार आहे तो तुमच्या गाठी बांधल्यावर तुम्हाला देव मिळेल, देव भेटेल, नवे नवे देव होता येईल. तुमच्या संसारातले सर्व संकट जाऊन तुम्ही आनंदी व्हा. आणि त्या आनंदी होण्यासाठी नामाशिवाय दुसरा पर्याय नाही. नामाशिवाय पर्याय नाही. नामापरते साधन नाही. जे तू करशी आणि काही तू काही जरी केलं तरी नामच तुला घ्यावं लागेल. आणि नामाचं महत्व तिन्ही चरणात सांगून पुन्हा शेवटच्या चरणामध्ये सांगतात की ते तर नंतर हाकारून सांगतात की बाबांनो तुम्ही नाम घ्या. हाकारून सांगे तुका नाम घेता राहू नका. अभंग झालेला आहे, तुम्ही जाऊ शकता घरी. कीर्तन झालेलं आहे. 4 चरणाचा अर्थ तुम्हाला सांगितलेला आहे. 4 चरणामध्ये नाम घ्यायला सांगितलेला आहे.
तुम्हाला कळलं की नाम घ्यायचं म्हणून जाऊ जाऊ शकता तुम्ही. म्हणजे मला तरी त्रास, आता जेवण फुल झालेलं आहे त्याच्यामुळे जेवण झाल्यानंतर झोप पण येते. तर आता खऱ्या अर्थाने आपलं हे जीवन सुखमय करण्यासाठी देवाशिवाय पर्याय नाही. लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या संसारामध्ये किती जरी कमावलं, तुम्हाला किती जरी सत्ता मिळाली, नगरसेवकापासून मंत्र्यापर्यंत नवे नवे आमदार, खासदार, राष्ट्रपती, पंतप्रधान जरी झालात तरी ही पदं मिळण्यासाठी कष्ट आहे. ही पदं मिळण्यासाठी कष्ट आहे की नाही? पण देवाचं नाव घ्यायला कष्ट आहे का सांगा? देवाचं नाव म्हणजे 100 किलोचं आहे का? तिथे असं डोक्यावर घ्यायचं, ते डोक्यावर घेऊन चालायचं. मग ते म्हणजे आपल्याला काही जमणार नाही बाबा. एवढं वजन घेऊन कोण चालेल? एवढं वजन घेऊन शिड्या कोण चढेल? कोण उतरेल? असं आहे का? नाम जड आहे का? नाम अवघड आहे का? काय नाही, इतकं सोपं आहे. किती सोपं आहे? तू का म्हणे साधन सुलभ गोमाते, तू का म्हणे साधन सुलभ गोमाते, तू का म्हणे साधन सुलभ गोमाते, तू का म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. आपलं नाम घेण्यासाठी सुद्धा पूर्व पुण्य पाहिजे. ज्या अर्थी आपल्याकडून परमार्थ होत नाही, ज्या अर्थी आपल्याला कीर्तनाला जाऊ वाटत नाही, ज्या अर्थी आपल्याला भजन म्हणू वाटत नाही, ज्या अर्थी आपल्याला हरिपाठ बोलू वाटत नाही, ज्या अर्थी आपल्या घरात ग्रंथ नाहीत आणि ग्रंथ वाचू वाटत नाही, याचा अर्थ एकच आहे. तुकाराम महाराज सांगतात की तुमचं पुण्य कमी पडतं. पूर्वजन्मीचं पुण्य तुमचं कमी पडतंय. पूर्वजन्मी ज्याचे असेल पुण्य, पूर्वजन्मी ज्याचे असेल पुण्य, पूर्वजन्मी ज्याची असेल पुण्याई,
तोच मुखी गाई हरिनाम. मग आपल्याला जे आरती अध्यात्म आवडत नाही, देव आवडत नाही, आपल्याकडून परमार्थाची कार्य होत नाहीत, मंदिरामध्ये जाऊ वाटत नाही, उपास करू वाटत नाही, आपण फक्त जिभीचे चोचले जर भागवत असेल तर तो मनुष्य देहाला येऊन उपयोग काय? मनुष्य देहाला आलोय काय उपयोग सांगा ना. आता हे कीर्तन कोणासाठी आहे? कुणासाठी? माणसासाठी. हे कीर्तन माणसासाठी आहे का? मग माणसं किती आहे? हे जर कीर्तन माणसासाठी असेल तर माणसं किती आहेत? बसायला जागा नाही. बसायला जागा नाही म्हणजे लोकांना कळलंय का सांगा बरं? लोकांना कळलंय का? संतांना एवढी कळकळ आहे, स्वतःच्या संसाराचा देशी घडीने लावले, हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं. पण संतांनी काय केलं? दुसऱ्यांना सुखी करण्यासाठी जन्म घेतला. त्यांनी अवतार घेतला बरं का. ईश्वर हा निर्गुण निराकार आहे, पण त्या ईश्वराला सगुणामध्ये यावं लागतं. संतांना स्वतःहून संत येतात बरं का. आपल्याला यावं लागतं आणि देवाला बोलवावं लागतं. आपण आलोच नुसते जन्माला, मग खावं प्यावं ल्यावं बस, मेलं की कुणी बघितलंय असं जर विचार केला तर त्या जनावरांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे हो? आहार, मैथून, निद्रा आणि काय सांगा म्हणजे मला येत नाही हो, व्हायच्या मनाने आता लक्षात आलं नाही. आपल्याला सर्वात भीती कशाची आहे? मरणाची भीती आहे. ही भय बर का. आहार, भय, निद्रा आणि मैथून या 4 गोष्टी आपल्याला आहेत आणि इतर देहाला पण आहेत ना. या 4 गोष्टी आहेत. मग त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय? त्यांना भजन म्हणता येतं का? त्यांना इथे कीर्तनाला येता येतं का? त्यांना माळ घालता येते का? त्यांना देवळात जाता येतं का? त्यांना तीर्थयात्रा करता येते का? त्यांना उपास करता येतो का? नाही येत ना. मग आपल्याला हे करता येतं की नाही? मग नुसतं आपण भजनाला बसलात, कीर्तनाला बसलात, पण समजून कधी घ्यायचं? समजून कधी घ्यायचं? हा आपला स्वतःचा जो हा जन्म आहे हा कशा करता दिलेला आहे, आपण कुठे आलो, काय करायचंय आणि कुठे जायचंय. देवे दिलाले भजना गोमटा तोया झाला पाटा पाणी केला, तोया झाला पाटा पाणी केला. जय हरी राधे देवाने आपल्याला हा मनुष्य देह दिला बरं का. कोणत्याही डॉक्टरनी, कोणत्याही वकिलांनी, कोणत्याही राष्ट्रपती, पंतप्रधान, खासदार, आमदार, कोणीही गरीब श्रीमंत अतिशय शिकलेला हे गणित कोणीही मांडलेलं नाही की मनुष्य देह कशासाठी आलेला आहे. हा मनुष्य देह फक्त आणि फक्त आणि हा शेवटचा जन्म आहे, लक्षात ठेवा. याचा विचार करा. यानंतर आपल्याला मनुष्य देह नाही. कशावरून? शेवटची पाळी मनुष्य एक काय म्हणतात त्यांच्यावरून सांगतोय. तुकाराम महाराज म्हणतात ही शेवटची पाळी आहे, यानंतर मनुष्य देह नाही. पुन्हा जन्म
म्हणला तरी नाही मिळणार. मग ह्या जन्मात करायचं काय? बस खावं प्यावं ल्यावं. काय इच्छा आहे सगळ्यांची? वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे संतान. कुणी व्हावे धनधान्य, कुणी व्हावे धनधान्य, कुणी व्हावे धनधान्य, कुणी व्हावे धनधान्य, कुणी व्हावे प्रत्येकाला काय वाटतं माहितीये? 4, 5, 10, 15 पोरं व्हावी, घरामध्ये सगळं त्यांना धान्य भरपूर असावं. किती म्हटलं पोरं मी? किती? 4, 5, 10, 15. त्यांना सगळ्यांना खायला, त्यांचं प्रत्येकाची खाती काढायची, प्रत्येकाच्या खात्यावर 2-2 कोटी रुपये, प्रत्येकाला सेपरेट खोली, प्रत्येकाला सेपरेट गाडी, आणि मस्तपैकी मजेत जीवन जगायचं. याला जीवन म्हणतात का? याला जीवन म्हणत नाही. तुम्ही याच जन्मात जरी मजा केली तरी पुढचा जन्म तुम्हाला पशुचा येणार, गाढवाचा येणार. गाढवाला चिंता असते का? बैलाचा येणार, बैलाला चिंता असते का? काही लोक परोक्ष ज्ञानाने इतके मोठे झालेले असतात की त्यांना वाटतं की आमच्यासारखे ज्ञानी कोणीच नाही. परोक्ष ज्ञान वाचून पाठ करणे, वेद शास्त्र पुराण सर्व माहिती आहे, तो पंडित असतो तो. पण असा तो त्या ज्ञानाचा भार घेऊन जेव्हा चालतो की नाही, तो रुबाबा, त्याला वाटतं की माझ्यासारखा ज्ञानी कोणीच नाही. पण तो जो भार आहे की नाही, तो गाढवाच्या पाठीवर ठेवलेला भार आहे. समजा गाढवाच्या पाठीवर जर अन्नाचं ओझं ठेवलं तर त्याला खाता येतं काय? गाढवाच्या पाठीवर ठेवलेलं अन्न गाढवाला जसं खाता येत नाही, तसं त्याला ते ज्ञान असतं, पण त्या माणसाला आत्मज्ञान नसतं. लक्षात ठेवा. आणि आत्मज्ञान प्राप्त करण्याकरता आपण आलेलो आहोत. नवे नवे आपण देव होण्याकरता आलोय. सामान्य काय? म्हणून देवाबद्दलची माहिती, देवाबद्दलचं ज्ञान बरं का, ते जर करून नाही घेतलं तर ह्या जीवनाला काही अर्थ नाही. मग जन्माला आला काय आणि मेला काय? जन्माला हेला, पाणी वाहून वाहून मेला. कशा करता आलो माहित नाही आपल्याला. अरे तुम्ही देव होताय तर तुम्हाला विचार करा. आणि आता तुम्ही देव आहात पण देहाने नाही. तुम्ही देव आहात परंतु देहाने नाही, आतल्या आत्मरूपाने देव आहात. पण आज आपण ह्यांचे जे फोटो पाहतो, ह्यांची देह तुमच्यासारखे होते की नाही, पण आज त्यांची पूजा होते की नाही. मग तुम्हाला नाही वाटत की आमची पण पूजा व्हावी? यांना किती वर्ष झाले तरी त्यांची पूजा आजही नव्याने होते, आनंदाने होते. अशी आपली सुद्धा पूजा व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर यांच्या नादी लागायला नको का? म्हणजे यांच्या नादी लागायचं म्हणजे काय? त्यांनी जे केलं ते तुम्हाला करायला पाहिजे. आणि म्हणून हा सप्ताह आहे. मनुष्य देहाचं अज्ञान, या संसाराचं अज्ञान घालवण्याकरता हा सप्ताह आहे. आणि या सप्त्यामध्ये हे ज्ञान दिलं जातं. हे 7 दिवस 8 दिवस हा सप्ताह आहे. एका जनार्दनी मांडले दुकान, देतो बोलाविन सर्व वस्तू. या ठिकाणी मीना बाजारातल्या जे वस्तू भेटतात की नाही, त्या दुसऱ्या दिवशी खराब होऊ शकतात. पुढच्या शुक्रवारी गेला तर तुम्हाला तो परत येत नाही, किंवा त्यांनी ती जागा सोडलेली असते. पण इथे तुम्हाला जे मिळेल ते मात्र कधीही वाया जाणार नाही, तुमच्या जीवनाला उपयोगी पडणार आहे. जरा विचार करा की आम्हाला काय ऐकायचं, आम्ही काय ऐकायला आलो आणि जाताना आता काय घेऊन जायचंय. हा पहिला दिवस आहे आणि हा सप्त्याचा पाया आहे. लक्षात ठेवा. ज्या बिल्डिंगचा पाया मजबूत असतो, नवे धर लागेपर्यंत खोदायचं, आणि खडक लागल्यानंतर जर तुम्ही बिल्डिंग उभी केली, किती मजलीचा चढवावरती, तिला काय होणार नाही. पण ज्या घराला धर नसते तिला चिरा पडतात भिंतीला, ते घर राहत नाही जास्त दिवस. तसं हा पाया आहे सत्याचा, नामाचा हा पाया आहे. म्हणून पहिल्या दिवशी काय आहे? नाम. दुसऱ्या दिवशी ज्याने सांगितलं ते संत. आणि नंतर उरलेले 4 दिवस तुम्ही कोणताही अभंग घेऊ शकता. उपदेशपर, प्रारब्धपर,
किंवा कोणी काय त्याच्या कीर्तनकाराच्या अभ्यासाप्रमाणे घेऊ शकता, पण 7व्या दिवशी मागणीपर्यंत 8व्या दिवशी काला हे 4 दिवस फिक्स असतात आणि 4 दिवस तुम्हाला मोकळे असतात कीर्तन करायला म्हणतो. म्हणून आज हे या सप्त्याचा पाया आहे. आणि काय समजून घ्यायचंय आज तुकाराम महाराजांनी सांगितले, 4ही चरणामध्ये सांगितले की नाम घ्या. बाबांनो नाम घ्या. मग आता कोणतं नाम घ्यायचंय, तर नाम घेण्यासाठी शिक्षणासाठी जसं लहान मुलांना बालवाडीमध्ये टाकलं जातं, तिथे अ आ इ किंवा 1 2 3 4 100 पर्यंत टाकले शिकवले जातात, तसं तुम्हाला सुरुवातीला रामकृष्ण हरी, ओम गण गणपते नमः, ओम नमः शिवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र आहे. काय आहे ते? आणि हे वैखरीने मनाला बंधन नाही. मंत्र म्हणण्यासाठी वैखरीने, ही मी जे बोलतो ती वैखरी आहे. इथे परा आहे, इथे पश्चंती आहे, इथे मध्यम आहे आणि मी जे बोलते ती वैखरी आहे. पण याही 4 वाचेपेक्षा प्रणव वाचा आहे. स्वयंभू असणारी प्रणव वाचा ती 5वी वाचा आहे. कशावरून? परे ही परते घर आणि ते राहू निरंतर. निरंतर, निरंतर म्हणजे सतत, सतत त्याला निरंतर म्हणतात. अशी एक 5वी वाचा आहे आणि ती अजपा जपणे आहे ती वाचा. म्हणून हरिपाठात आपण बघतो की नाही, अजपा जपणे उलट प्राणाचा तेथे मनाचा निर्धार असे. निर्धार पाहिजे आणि ते अखंड आहे, अखंड चालतं ते. त्याला घ्या म्हणावं लागत नाही. त्याच्याशी तुम्ही वैर करा, जा मला घ्यायचंच नाही. कुणावर वैर करायचं? या उलट्याऱ्या श्वासावर वैर करायचं. बघू बरं तुमची हिंमत. तुम्ही एकदम गप्प बसा, नाही मला घ्यायचं, संपाय माझा. बघा बरं करून किती मिनिटं करता, किती मिनिटं करू शकता तुम्ही? 1 मिनिट सुद्धा करू शकत नाही. आणि ते हे घर आहे. या घराने कधीही संप केलेला नाही. बाकीच्या घरांनी संप आपण करतो बरं का. नाही बोलायचं मला, मौन आहे 8 दिवस, नाही बोलत तर चालेल. कोणीने सांगतो फक्त वाढ, ठीक आहे. कानाला पट्टी बांधतो, थंडी वाजते म्हणून. डोळे दाखवून घेतो 8 तास रात्री झोपल्यावर. द्वार बाकीची बंदच असतात, पण या द्वाराने कधीही संप केलेला नाही. आणि या द्वारावर काय करायचंय? जे नाम घ्यायचंय. तुम्ही सांगा, प्रत्येक पदार्थामध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये ताकद आहे की नाही? तुम्हाला जर आता कुणी जर आजूबाजूने शिवी दिली बरं का, असतील शिवी दिली, किती तुम्हाला मस्त वाटेल? किती मस्त वाटेल? दे बाबा शिवी, तुझी इच्छा आहे तर दे, असं म्हणाल काय? म्हणाल का? लगेच त्याला जसं तसं उत्तर देणार तुम्ही, नाही का? माळ घातली म्हणून काय झालं? तू शिव्या देते मी गप्प बसायचं काय? माझ्या गुरुने असं नाही सांगितलं. भले देव तरी काशीची लंगोटी, नाठाळाच्या हाणो माथा काठी. नुसती काठी नाही, माथ्यावर काठी हाणायला सांगितले. मग तुम्ही म्हणाल आमच्या गुरुने असं सांगितलंय. पण याचा अर्थ हा आहे की तुम्हाला जर शिवी दिली तर राग किती दिवसांनी येतो? आत्ताची भाजी कोबीची तिखट झाली की तुम्हाला किती वेळाने कळलं? शिरा केला तो गोड झाला किती वेळाने कळलं? लगेच कळलं की नाही? मग हे पदार्थाची लक्षणं तुम्हाला लगेच लक्षात येतात. शिवी दिले तर तुम्हाला राग येतो, चिमटा घेतला तर लगेच कळतं. हे कळतं की नाही? मग जे संत म्हणतात की नाम घेता उठा उठी, आता हे नाम उठा उठी आणि कसं घ्यायचं आणि कोणतं नाम आहे? पहिल्या चरणाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, म्हणून पहिले चरण. नाम घेता
येता उठा उठी होय संसाराची तुटी. आता प्रश्न असा आहे, नाम कोणतं, उठाउठी कसं घ्यायचं आणि संसाराची तुटी होते म्हणजे काय? हे 3 प्रश्न पहिल्या चरणामध्ये आहेत. भले सर्व अभंग चरण सुटतील असं नाही, बघू आपण नंतर 4-5 वर्षांनी पुन्हा. पण पहिल्यांदाच विचार असा करायचा की नाम म्हणजे काय, उठाउठी कसं घ्यायचं आणि संसाराची तुटी कशी होते. या 3 प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची आहेत. तर नाम म्हणजे काय, जास्त लांबवायची गरज नाही आहे. तुम्हाला डायरेक्ट आतमध्ये घेतो. कुठे आतमध्ये घेतो म्हणजे बाहेर बाहेर ठेवत नाही, तुम्हाला डायरेक्ट आतमध्ये घेतो. कारण हे नरा आत बघ जरा बरं का. जीव हा खरा नव्हे हा काय. त्यांनी काय सांगितलं संतांनी की तुम्ही आतमध्ये बघा, आतमध्ये तुम्हाला देव मिळेल. आतमध्ये तुमच्या हृदयामध्ये तैसा हृदयामध्ये असता रामो सर्व सुखाता आरामो ही भ्रांतीशी कामो विषयावरी. सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐशी ऐशी बुद्धी पुरे अहर निशी ते वस्तुगामी. प्रत्येकाच्या हृदयात आहे की नाही, पत्ता सांगितलं की नाही त्याने. प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो देव आहे आणि तो देव म्हणजे एक नाम हरी. हरिपटात बघते की तुम्ही, हरिपट म्हणतात दररोज. काय सांगितलं, एक नाम हरी. नाम आणि हरी एक आहे, फरक नाही. हरी म्हणजे नाम आणि नाम म्हणजेच हरी, म्हणजेच तो देव. एक हरी आत्मा, आत्मा आणि हरी एकच आहे. जीव शिव सम वाया तू दुर्गर्मान घाडी म्हणा. एक तत्व नाम, तत्व आणि नाम एक आहे. लक्षात आलं तुमच्या. नाम हरी देव हे नाव जरी वेगळे असले तरी ती एकाचेच नाव आहे. म्हणून नाम जे आहे हे नाम संतांनी काय केलं, ह्या कलियुगामध्ये नाम घ्यायला सांगितलं. मगाशी प्रमाण झालं की तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपदिष्टे पूर्व पुण्य. ज्याची पूर्व पुण्य असेल मग त्याला असं वाटलं पाहिजे की माझे पूर्व पुण्य नाही आहे का, मग मी प्रयत्न करतो. तुमच्या नशिबात नसेल म्हणून काय झालं, तुम्हाला तो प्रयत्न करायला देवाने भांडवल दिले की नाही. दिले इंद्रिय हात पाय डोळे हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन देलू देवी तू जोडसी नारायण. या नारायणाला जोडण्यासाठी तुम्हाला दिले इंद्रिय हात पाय कान. पण याचा वापर आपण कशासाठी करतो, कशासाठी करतोय. हे भांडवल कोणी दिलं, आई बापाने दिलं का, आई बापाने दिले का हे भांडवल, नाही, देवाने दिले. लक्षात ठेवा. आपल्याला जे 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञाने 11 मन आणि 12 बुद्धी जे दिले ते ईश्वराने दिले आपल्याला. आणि त्याच्याबद्दल आपण देवाला काय दिलं, काय दिलं सांगा. एका एका इंद्रियाची किंमत किती आहे. एखाद्याने जर म्हटलं की बाबा तो श्रीमंत माणूस आहे आणि त्याला एक डोळा गेलाय, त्याचा डोळा द्यायचा, ते 1 लाख रुपये तुम्हाला देतो. तेवढे कमी असेल तुम्हाला 5 लाख देतो, पण तुम्ही स्वतःचा डोळा देणार नाही का देणार. त्यांनी सांगितलं एक हात बसवायचा, तुम्हाला 5 लाख रुपये देतो, एक हात द्यायचा त्याला बसवायचा, द्याल का तुम्ही, नाही देणार. डोळा देणार नाही, हात देणार नाही, पाय देणार नाही. नाही म्हणले किडनी द्यायचा का तुम्हाला, तुम्ही 10 लाख रुपये देतो, द्याल का तुम्ही. लिव्हर खराब झालाय 15 लाख रुपये देतो, देणार का तुम्ही. मग किती किमतीचे आहेत हे, ही इंद्रिय किती किमतीचे आहेत. आणि ही फुकट दिले तुम्हाला, किती फुकट. काय दिला तुम्ही मोबदला सांगा ना. त्या देवाला तुम्ही काय मोबदला दिला. पण त्या दिलेल्या इंद्रियाने तुम्हाला काय जोडा सांगितलंय. अरे बाबा म्हणले हे भांडवल आहे की नाही, ह्या भांडवलात तुम्हाला देव होता येतं, देवच होता येतं तुम्हाला.
आणि तुम्ही देव आहात, पण मायेमुळे तुम्ही असं म्हणता की देह म्हणजे मी, संसार म्हणजे माझा, नातेवाईक म्हणजे माझे, शेत म्हणजे माझं, घर म्हणजे माझं. आहे का तुमचं? जर तुमचं तुम्ही म्हणत असाल तर कोरोनामध्ये ज्यांच्या ज्यांचा नंबर लागला त्यांनी काय काय नेलं जाताना? त्यांनी जाताना काय काय नेलं? फोर व्हीलर नेली का? टू व्हीलर नेली का? घर नेलं का? शेती जाताना नेली का? बँकेचे पैसे नेले का? काय नेलं मग? सगळं जागेवर ठेवलं. पण तुमच्या लक्षात येत नाही की माणसाने किती जरी कमवलं तरी ते बरोबर नेता येत नाही. तुम्हाला फक्त पुण्य करता येतं. पुण्य, चांगलं बोलता येतं, चांगलं वागता येतं, साध्या साध्या गोष्टींवर राग येत नाही, वाचन करता येतं, बुद्धी सुधारते, वाचनाचा छंद असावा, गाण्याचा छंद असावा, त्या मनाला चाळा लावला पाहिजे सारखा. आपली बुद्धी विकसित झाली पाहिजे. 10 लिटर दुधाला तुम्ही विर्जन करू शकता, 100 लिटर दुधाला तुम्ही विर्जन करू शकता, नवे नवे 5000 लिटर दुधाला विर्जन घालू शकता. टँकर मध्ये किती लिटर दूध असतं महाराज? 10,000 15,000 असते की नाही? त्या दुधाला तुम्ही विर्जन घालू शकता. पण समुद्राला विर्जन घालता येतं का? समुद्रावरचं दूध असेल त्याला विर्जन घालता येईल का? तर ते अफाट आहे. तुमच्या बुद्धीची लेवल तशी झाली पाहिजे. तुमचं जर गणना समाजात करायची असेल, तुमची जर पूजा इतरांनी करावीशी वाटत असेल, तर तुमची बुद्धी विकसित झाली पाहिजे. कमकुवतपणा काढून टाकला पाहिजे. तुमच्या मनात वैमनस्य, राग, द्वेष, क्रोध नाही राहिला पाहिजे. षडविकारावर नियंत्रण आलं पाहिजे. आपल्या षडविकाराचं रूपांतर षडगुणामध्ये झालं पाहिजे. देव होणं इतकं सोपं आहे का? ते म्हणतात तुम्ही देव होऊ शकता, पण देव होणं एवढं सोपं आहे का? कारण तुमच्याकडे षडविकार आहे आणि देवाकडे षडगुण आहे. समचरण दृष्टी विठेवरी उभा. आणि तुमची कशी आहे? त्याचे काय जायचं? त्याच्याशी काय बोलायचं? तो आला नाही घरी, मला नाही जायचं त्याच्याकडे. काय आहे आपल्या घरा मनामध्ये? वैमनस्य आहे. शेवटपर्यंत अरे काय घेता तुम्ही, काय घेऊन जाणार आहे? पुढच्याला ठेस पाठीमागचा शहाणा असं म्हणतात की नाही? पण तुम्ही कशी काय शहाणे होत नाही? आयुष्यभर बोलणार नाही मी, हो माझ्या जमणार नाही. अरे नाही बोलला तर कुणाचं काय राहणार आहे? येथे कुणाचे काय गेले? येथे कुणाचे काय गेले? ज्याचे त्याने अनेक केले. तुमच्या जीवनाचं हित करायचं असेल तर कशा करता बोलतोय हे मी? कशा करता बोलतोय? तुम्ही जर ते नाम घेतलं तर तुमच्यामधला हा वैमनस्यपणा निघून जाईल. तुमच्यामधला राग, लोभ, मोह, हा द्वेष आहे ना, हा दोष आणि द्वेष हे निघून जाते. हे निघून जाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. त्या नामाला घ्यायचंय. मग नाम कोणतं? पटपटच सांगतो आता, कारण वेळ होणार नाही. एका चरणामध्ये कीर्तन संपवावं लागेल. किती वाजले? अरे बापरे, म्हणजे मला फक्त 25 मिनिटं झाले. आताशी एक चरण झालंय. महाराजांना सांगतो उद्या पण कीर्तन घ्या. उरलेला मी कसं काय सोडवणार? एवढ्या वेळात सोडायचं कसं? काय सांगायचं आपल्याला? नाम सांगायचंय तुम्हाला. आणि ते नाम संतांना असं वाटलं की या कलियुगामध्ये जरी ते नाम सोपं असलं तरी सुद्धा ते उघड करायचं नाही, कारण त्या नामामध्ये ताकद आहे. तुम्ही सांगा, माचीसच्या गुलाला मध्ये अग्नी आहे की नाही? आहे की नाही? कधी कळतो? त्या माचीसच्या वरच्या ह्याला नुसतं असं केलं की पटकन अग्नी येतो की नाही? पण असे काड्या तुम्ही किती जर खिशात ठेवला, हातात दिला, काय होतं का त्याला? म्हणजे त्या एवढीशा गुलाला किती ताकद आहे? लाईटीच्या त्या जिथं आपण पिन टाकतो अगोदर दिसते का लाईट तुम्हाला? पण तिथे तुम्ही ते होल्डर टाकायच्या ऐवजी बोट घाला बरं, किती मऊ वाटेल? नाही मऊ नाही वाटणार. म्हणजे तुम्हाला त्याच वेळेला कळेल लाईट अशी तुम्हाला कळणार नाही, पण बोट गाठल्यानंतर जसा झटका मारेल की नाही
तसं त्या नामाने तुमच्या शरीरावर ती क्रिया होते आणि त्याला नाम म्हणतात. काय मोठे आश्चर्य वाटतं मला. आणि ही तळमळ होती म्हणून मी आज व्यासपीठावर उभा आहे. लक्षात ठेवा, मी कुठेही 12 वर्ष शिकायला आळंदीला देहूला कुठे गेलेलो नाही. तुमच्यासारखा प्रापंचिक मी पत्नी मुलं शिक्षण हे सगळं केलं, परंतु केवळ नामामुळे आणि सद्गुरु कृपेमुळे आज तुमच्या समोर मी इथे बिगड शेपटाचा आणि 2 पायाचा रेडा इथं उभा आहे. फक्त शेपूट नाही आणि 2 पाय नाही. अशा रेड्यांना संतांनी काय बनवलं? माणूस बनवलं. माणूस. नाहीतर आपली काय किंमत हो. कुठेतरी बार मध्ये पिऊन पडलो असतं रस्त्याला आणि शेजारच्याने सांगितलं असतं, हो बघा तुमचे तिथं पडले घेऊन या. अजून सुद्धा परिस्थिती आहे की नाही? अहो तुमचा जावई आले बघा तिकडे पडलाय. कोणत्या मुलीला असं वाटतं की माझा होणारा दररोज तिथं पिऊन यावा? वाटतं का? कोणत्या सासूला वाटतं माझं जावई कसा व्हावा? काय आहे सांगा ना. हे शिकायचं इथे, हेच या ठिकाणी शिकायचंय. त्यासाठी काय आहे, ती असणारी घाण कुजवलेली पदार्थाची जाताना तो चांगला होता आणि येताना त्याला रस्ता पुरत नाही. पुरतो का रस्ता? का बरं? त्या घाण पाण्यामध्ये ताकद एवढी. एकनाथ महाराज म्हणतात, जो मोले मदिरा खाये वो मदिरानंदे नाचे गाये. जेने ब्रह्मानंदू सेविला आहे तो केवीर आहे आवरला. या लागे लोक बाह्यता सोये नाचे ब्रह्म उन्मादता. लोक मानती तया पिशाचता हा बोधू पंडिता सहजान कळे. किती उत्तर दिले बघा ना. शास्त्र सोडून बोलायचं नाही. माझ्या मनात मी सांगत नाही. सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवा. एकनाथ महाराजांचं म्हणणं आहे की जाताना मनुष्य चांगला होता, येताना तो घाण पाणी पिऊन आला तर तो डोलायला लागला. आणि अशा डोलणाऱ्या माणसाला तुम्ही काय म्हणता? तुम्ही ती उपमा देता. तसं ते म्हणले की त्या पाण्यामध्ये जर एवढी ताकद आहे तर ब्रह्मनामामध्ये ताकद नाही का? ते नाम बोलतोय मी. गायनाचे उडे आपुली गायनाचे उडे गायनाचे उडे आपुल्या छंदे त्याला ब्रह्मनाम मिळाल. नामाबद्दल बोलते मी. त्या नामात एवढी ताकद आहे की तो माणूस डुलतो आनंदाने. बर का? उड्या मारतो आनंदाने. ते म्हणले काय होते याला? असं काय होतंय? याला भूतभीत लागलं का काय? लोक म्हणतात याला भूत लागलं काय? लिंबू टाका, नारळ उतरून टाका, शेजारची ती नेहमी लागते त्याच रस्त्याने गेलता का तुम्ही? आणा नारळ, लिंबू आणा, टाका. असं काही नाही बरं. या देवाचं भरतावारे अंगी प्रेमाचे ठेपरे. गुरु गुरु करती वेळे सारे पहा तुके भुंकविले. याच हृदयामध्ये असणारी जी कुंडलिनी आहे की नाही, 3.5 हाताची कुंडलिनी सुप्त अवस्थेमध्ये इथे बसलेली आहे वेठोळे घालून. आणि तिला जागा करायचं आपल्याला. आपल्या शरीरामध्ये 7 चक्राचं भेदन होतं आणि ब्रह्मानंदापर्यंत जिथून आला ना तो तिथून तो जात असतो. हे कधी करणार? हे कधी करणार सांगा ना. ते जे नाम आहे हे उघड नाही आणि तुम्ही जे मंत्र म्हणताय त्याने तुम्हाला पुण्य प्राप्त होईल.
फक्त पुण्यप्राप्तीसाठी जर करायचं असेल तर खुशाल करा. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पुण्य जरी झालं, पुण्याची पावटी सरे सरेची आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. जरी पुण्य जरी झालं तरी पुण्याची पावती सरे, त्याचं ते पुण्य संपलं की त्याला तुम्हाला पृथ्वीवर फेकून देतात. बँकेतली शिल्लक संपली आणि जरी तुम्ही जर स्लिप लिहून दिली तर मॅनेजर तुम्हाला बोलतो, अहो तुम्ही हे पैसे लिहून दिले, बँकेत शिल्लक नाही तुमची, म्हणते की नाही. तसं पुण्य कमवायसाठी नुसतं नाही करायचं, आपल्याला मुक्त व्हायचं आहे म्हणून त्या नामाची गरज आहे आणि म्हणून ते नाम गुपित ठेवलेलं आहे. म्हणून कुत्र्याला बांधलंय त्याला मोकळं सोडायला की धावतो अंगावर. ते नाम तुम्ही घ्या. तुम्ही म्हणाल मग अशी अवस्था होणार असेल तर मला नको नाम. अरे मग तुम्ही देव व्हायचं ना, तुम्हाला जर देव व्हायचं ना तर ते आनंदाचे अश्रू आहेत ना, आनंदाचे अश्रू आहेत ते. त्याच्यासारखा आनंद कुठेच नाही. कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे, कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे, हृदयी जगते राम रूप, हृदयी जगते राम रूप. कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे, काय होतं त्याने? अहो एखाद्या माणसाला जर श्वास जास्त बसला दुःखाचा तर डॉक्टर म्हणतात याला काही करा पण रडवा, काही करा तुम्ही. आणि तो जर नाही रडला तर संपला म्हणून समजा. म्हणजे रडणं गरजेचं आहे की नाही? त्या माणसासाठी त्याच्या मनावर एवढा श्वास बसलाय की त्याला रडू येत नाही, काय नुसतं तो पाहतोय. म्हणून डॉक्टर सांगतात की त्याला रडवा. रडण्याने तुमचं हृदय मोकळं होतं, हृदयावर तुमचं बर्डन येत नाही. त्याला श्वास म्हणजे हृदयाचा झटका कधी येणार नाही. तो जर रडला तर तुमचं हृदय मोकळं होतं. आणि हे आनंदाचं आहे ना. नामामुळे तुम्हाला रडायला येतं, नामामुळे तुम्हाला तुमच्या शरीरावर सगळे रोम उठतात. आपल्या शरीरावर 3.5 कोटी रोम आहेत. ही जी आहेत ना रोम, हे 3.5 कोटी आहेत. आणि हे रोम उभे राहतात, डोळ्यातून अश्रू येतात. काही जणांची तमोवृत्ती असेल तर हात असे होतात. आणि त्याच्यामध्ये तो ज्या वेळेला सावध होतो तेव्हा त्याला आनंद वाटतो. सोबत तुम्हाला असं सारखं पाहिजे, सारखं असं व्हावं असं वाटतं. सुख घडोघडी वाढू लागेल, सुख घडोघडी वाढू लागेल. त्याला सारखं वाटतं की असंच करावं, सारखं त्या नामात राहावं. म्हणून ते जे नाम आहे, जसं ते चावणारं कुत्र बांधून ठेवलेलं आहे अलशेन कुत्रा त्याच्या दारामध्ये, तसं हे नाम संतांनी गुपित ठेवलंय. आणि ते नाम सगळे संप्रदायाचे लोक म्हणतात नामस्मरण करा, नामस्मरण करा, नामस्मरण. अरे कोणत्या नामाचं स्मरण करा? तुम्ही मंत्राचं म्हणा, नामाचं म्हणू नका. नाम जे गुपित आहे त्याला नाम म्हटलं गेलंय आणि जे मंत्र आहे ते उघड आहे. तुम्ही वैखरीने म्हणू शकता रामकृष्ण हरी, ओम नमः शिवाय, जय श्रीराम म्हणू शकता का नाही? नाम काय म्हणू शकत? नामाला अट आहे, शपथ आहे. अगोदर जग उद्धर करू नये गुह्य प्रगट, मोडेल भक्तीची वाट संत जन कोपतील. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीची आन शपथ आहे. हे ते नाम उघड्यावर देऊ शकत नाही. लग्न उघड्यावर आहे की नाही? लग्न उघड्यावर आहे की नाही? किती वराड देतो सगळे काका काकीन मामा मामीन, नाही का? आणि मग लग्न झाल्यावर
उत्पत्ती उघड्यावर आहे काय? उत्पत्ती उघड्यावर आहे. हा, ती कशी गुपचूप आहे. अहो भात शेती बघा ना तुम्ही, जाळी देतात टाकून, जमीन अगोदर भाजली जाते, नंतर ते रोप येतं आणि ते रोप चिखल झालेल्या त्या रानामध्ये 4 इंच खाली बुडवलं जातं, तरच त्याला लोंबे येतात भाताच्या, नाहीतर येत नाही. हे कसं कळतं? हे कसं कळतं तुम्हाला? तसं ते नाम घेता उठाउठी म्हणजे ते असणार अनाधिकाराचं तत्व. ते नाम तयार झालेलं नाही, त्या नामाला आईबाप नाही, ते नाम मरत नाही, ते नाम जन्मत नाही. म्हणून ते नाम म्हणजे देव, एक नाम हरी. तो हरीला जन्म नाही, यांना जन्म नाही. शंकर भगवंताला आईबाप आहेत का यांना? स्वयंभू आहेत ते. त्यांच्या अंगातूनच महाविष्णू झाले आणि महाविष्णूच्या बिंबीतून ब्रह्मदेव झाले. एकमेकाची उत्पत्ती आहे. पण शंकर भगवंताची त्यांना आईबाप नाही, स्वयंभू ते. आणि त्यांनी हे नाम घेतलेलं आहे. पण ओम नम शिवाय नाही. हा, ओम नम शिवाय हे उघड आहे, ते परावाचेचं भजन आहे. मग हे करू का ते करू? सांगा मी काय करू, सांगा मी चाल पुढे, भक्ती म्हणे तो चाल पुढे, संसार म्हणे तू इकडे, संसार म्हणे तू इकडे. सांगा मी कोणता मार्ग करू, सांगा मी काय करू. का प्रश्न पडतो असा? हे शास्त्रवाद, ते शास्त्रवाद. इकडच्या संप्रदायामध्ये जा, तिकडच्या संप्रदायामध्ये जा, इकडे 6 महिने, तिकडे 6 महिने. ह्या संतांचं हे सांगतात, त्या संतांचं ते सांगतात. मग काय करू मी? काय नका करू, त्यांना फक्त नमस्कार करा. आणि सद्गुरूने दिलेलं जे अनाधिकाराचं तत्व आहे, ते गुपित जे तत्व आहे तेच म्हणा फक्त, बस. काही पाप लागणार नाही, कारण सर्व देवांच्याकडे तेच आहे. पण ते उघड नाही फक्त. आज तुम्हाला मी फक्त नावाबद्दल बोलतोय. बाबाजी सद्गुरु दास तुकार, बाबाजी सद्गुरूंनी तुकाराम महाराजांना हेच दिलं, पण उघड नाही केलं. लक्षात ठेवा. बाबाजी या फुले सांगितले नाम. काय सांगितलं अगोदर? थांबायचं तिथे. बाबाजी या फुले सांगितले नाम. ते म्हणले काय मला बाबाजी म्हणतात बरं का, असं म्हणले काय? नाही, परंपरेचं नाम दिलं अगोदर. बाबाजी आपुले सांगितले नाम, मग मंत्र दिला रामकृष्णाने. काय दिलं त्यांनी? काही नाही, रामकृष्णाने सांगायचंच नाही ना. ते लहान मुलींनी प्रश्न विचारला. लहान मुलींनी 5 वर्षाच्या, मी कशी झाले, कुठून आले मी, काय उत्तर देणार तुम्ही? बाई तुला आताच नाही कळणार, तुझं लग्न झालं की नाही मग तुला कळेल. सांगते की नाही आपण? तसं हे प्रश्न असे आहेत, त्यांना लवकर ते कळत नाही. लोकांना असं वाटतं की अवस्था झाली की आम्हाला नको. आधी मुलगा का आधी आई? काय म्हणायचं तुम्हाला? आधी मुलगा होतो का आधी आई होते? सांगा सांगा, तुम्ही उभे राहिले काळ घेऊन. आधी आई का अगोदर मुलगा? बरं झालं तू आई झाली म्हणून.
हा तुम्हाला आई म्हणेल कोण? लग्न झालं गेले की आई म्हणते काय? अगोदर मुलगा मग आई. मग त्या आईला आता ही आई जिला झाली त्याला आई म्हणतात. परंतु तिची नर्स आहे नर्स 18 वर्षाची 22 वर्षाची ते लग्न झालं नाही दवाखान्यामध्ये आहे कामाला ती थेरी शिकून पास होऊन मोठ्या हॉस्पिटलमध्ये नोकरीला आहे. 50,000 रुपये पगार आहे तिला. कोणाला? नर्सला. आणि तिथे डिलिव्हरीची बाई आली. त्या बिचारीला यातना होत आहेत म्हणून ती ओरडते आणि तिला ही नर्स म्हणते काय झालं तुला बोंबलायला? तिचं बोंबलणं कळेल का हिला? कळेल का? मग तसं तिला जसं आई पण कळणार नाही तसं हे जे नाम आहे या नामाची प्रचिती घेतल्याशिवाय कळेल का? आम्ही गुळ खाल्लाय हा खारट आहे का गोड आहे तुम्हाला कळतो का? ऐकून सांगायचं नाही. अनुभव आहे का? हा आम्ही पण खाल्लाय बर का. का म्हणे चाकुनिया सांगे मग अनुभव आहे अंगे. अरे कोणतीही गोष्ट अनुभव घ्यावी. अनुभवा वाचून सोंग संपादने नवे हे करणे स्वहिताचे. अनुभव कुठे आहे? अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. अरे त्याचा अनुभव आहे. अनुभवाशिवाय बोलत नाही आम्ही. नुसते अशा 50,000 नुसते नर्स झालेलो नाही आम्ही. प्रत्यक्षात अनुभव आहे. त्या नामाचा अनुभव आहे आणि ते नाम गुपित आहे आणि ते प्रगट केल्या बर का तेवढ्या पुरतं तेवढं. आणि ते आतमध्ये जर हृदयाला लागलं की नाही तुम्ही सांगा भात शिजताना जर तुम्ही कान लावला तर त्या पातेल्यातला आवाज कसा येतो सांगा? रट 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 असा आवाज येतो. पातेल्याला कधी कान लावलं का बघा तर तो आवाज येतो. तसं ते नाम दिल्यानंतर देण्यापुरतच त्याला फक्त प्रगट केले आणि पुन्हा तो गुपितच तो आतमध्ये म्हणत राहतो. त्याला आतमध्ये रुंदन होतं. तेव्हा त्याला म्हटलंय अर्जुनाचे केस सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत होते. अरे तुमचा रोम रोम सुद्धा तुम्हाला ते नाम आहेत. नवे आत्ता तुम्ही लगेच उदाहरण घ्या. फक्त पाठीला इथे कान लावायचा. पण ज्याला नाम माहिती असेल त्याला ऐकायला येईल की नाम चालू आहे म्हणून. ज्याला नाम माहिती त्याला काय नाही. माझा मोबाईल चालू आहे पण तुम्हाला नेट नाही आहे. तुम्हाला येईल का माझा फोन? मी केलाय फोन पण तुम्हाला येणार नाही. दोघांचंही नेट चालू पाहिजे. दोघांची चार्जिंग फुल पाहिजे तर तुम्हाला फोन आणता येणार नाही. मग कळून घ्यायचं हे नाम अनादी कालापासून स्वयंभू असणारं नाम आहे आणि त्याची गरज आहे आणि ते नाम म्हणजेच देव. आणि ते तुमच्याकडे आहे. आता तुमच्याकडे आहे. देव आहे देव आहे देव आहे देव आहे देव तुम्ही आता देव आहात पण आतल्या आत्म्याने देव आहात. तुमच्या हृदयामध्ये तुमच्या शरीरामध्ये जी शक्ती आहे जे चैतन्य आहे तो देव आहे. पण तुम्हाला कधी कळेल? त्याची तुम्हाला ओळख करून द्यावी लागेल. तुम्ही किर्लोस्कर इंजिन पाहिले? पाण्याची इंजिन. पाण्याची इंजिन पाईप पाण्यात सोडलेला असतो आणि वरून तुम्ही बटन जर दाबलं तर पाणी येत नाही. त्या इंजिनाला एक वाकडा पाईप असतो तिथनं पाणी येत नाही. त्यालाही दुसरा एक पाईप असतो. काय करावं लागतं? जिथे पाईप सोडलाय त्या पाण्यातली एक घागर भरून आणून त्या पाईपात ओतली जाते आणि ते पाणी जेव्हा लेवल एक होते आणि मग बटन दाबल्यानंतर पाणी फरफरा येतं. काय केलं? पाणी दुसरं आणलं का? त्याच्यात टाकायला सुद्धा त्या विहिरीतच पाणी घेतलंय त्या तळ्यातच पाणी घेतलंय. तसं तो देव तुमच्या हृदयामध्ये आता सुद्धा आहे फक्त तुमची ओळख नाही.
मोठके गुरुमुखे उदयच दिसे आणि हृदय स्वयंभूत असे प्रत्यक्ष भाव लागे तैसे आपैस या. फक्त तुम्हाला काय होतात गुरु तुम्हाला त्याची ओळख करून देतात. अरे बाबा तू हे आहे ना, तू हे आहे, तू देह नाही. आईपासून डिलिव्हरी झाल्यानंतर जी सुटका झाली, जी ताटातूट झाली, ती जोडून दिली जाते. ही जी नाळ आहे की नाही, तुटल्यानंतर संबंध देवाचा तुटला, देव संबंध जोडला जातो. आणि मग तुम्हाला कळतं की अरे बापरे हे आहे का, असं आहे का. ते तुमच्याकडेच आहे, वेगळं काय द्यायचं नाही. या हृदयची त्या हृदय घातले, हृदया हृदय एक झाले, द्वैत न मोडता केले आपणा ऐसे अर्जुना. द्वैत मोडलं नाही. आता द्वैताच आपण आहोत, तो आणि मी द्वैत आहे, पण खऱ्या अर्थाने आपण अद्वैत आहोत. जरी प्रत्येकाचे कपडे आणि रंग हे सगळे वेगळे वेगळे असले तरी आत्मा मात्र एक आहे. हा इथेच नाही, संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण जगामध्ये आत्मा एकच आहे. आता आपण मंडपात आहोत का आपल्यात मंडप आहे? काय म्हणतोय मी, आपण मंडपात बसलोय का आपल्यात मंडप आहे? आपल्यात मंडप आहे, मंडपात बसलोय ना. तसं आपण देवात बसलोय, देव आपल्यात नाही. अनेक जण सांगतात, शास्त्र वेद पाठ आहे, ते म्हणतात तुमच्या हृदयात देव आहे. अरे बाबा, हृदयात जरी असला तरी तो हृदयापुरता नाही, हृदयातून बाहेर पण आहे, तो भरलेलाच आहे, पण तरी तो वेगळा आहे. त्याला काय होत नाही. कोरोनात माणसे मेले म्हटल्यानंतर देव पण मेले असते ना. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, मन मन जात हरी मुखे, मन मन जात हरी मुखे, हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे पाठ हरी हा वैकुंठ म्हणजे काय? पृथ्वी, वैकुंठ, तिन्ही लोक. तिन्ही लोकांमध्ये पाताळ, स्वर्ग आणि पृथ्वी तिन्ही मिळून हा वैकुंठ आहे. आणि ह्या वैकुंठामध्ये संपूर्ण एक आत्मा आहे, म्हणून तो प्रमाण दिलं बरं का. हरी हा वैकुंठामध्ये तो एकच आहे, म्हणून तुम्हाला उदाहरण दिलं. मंडपामध्ये आपण आहोत पण आपल्यामध्ये मंडप नाही. नाहीतर कोरोनामध्ये देव मेला असता ना, माणसं मेल्यावर देव पण मरेल ना. मग तो आपल्यावर वेगळा आहे, त्याच्या सत्तेवर सगळं चालतंय, परंतु तो आपल्यापासून वेगळा आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून काय म्हटलं तुम्हाला मी, उत्तर मिळालं का? नाम अनादिकालाचा आहे, त्याला आईबाप नाही, त्याला जन्म नाही, त्याला मरण नाही. मग तो जर आत्मा तुमच्या जवळ आहे, मग आत्मा तर मरत नाही म्हणतोय आपण, मग आपल्याला मरण येईल का? बघा, समजलं का तुम्हाला मी बोललेलं? तुम्ही देह आहेत का आत्मा आहेत? मग आता तुम्ही बसलेले आहात, मी बोलतोय, कुणाच्या जीवावर बोलतोय? कुणाच्या जीवावर? अहो, आत्मा आहे म्हणून बोलतो ना. आत्मा आहे म्हणून मी बोलतोय, आणि तुमच्याकडे आत्मा आहे म्हणून तुम्ही बसलेले आहात, ऐकताय तुम्ही. मग तो आत्मा तुम्ही आहात का शरीर तुम्ही आहात? प्रश्न काय? कोण आहे तुम्ही? तुम्ही आत्मा आहेत ना? नक्की ना? शरीर नाही ना? या शरीराचा लोभ नंतर राहत नाही. होय संसाराची तुटी, म्हणजे संसार गोड वाटतो तुम्हाला, भोगण्यासाठी गोड वाटतो, नटण्यासाठी, फिरण्यासाठी, खाण्यासाठी, पिण्यासाठी,
पण याच्यापासून तो अलिप्त होतो हळूहळू. कधी? नाम घेता उठा उठी. त्या जर नामाचा छंद लागला तर या संसाराबद्दल तुम्हाला काय होतं? आवड निर्माण होत नाही. त्याच्याबद्दल वैराग्य निर्माण होतं की नको हा संसार, नाहीतर दुःख रूपच आहे ना. एवढ्या गोडीत चाललेलं साध्या गोष्टीवरून भांडण, साध्या गोष्टीवरून भांडण लगेच दाबवला आहे की नाही. थोड्याप्रमाणे वाढवला, लग्न झाल्यापासून बायकोचं ऐकतो, माझा ऐकत नाही. आहे की नाही अनुभव? आहे की नाही? सामान नाही आणून दिलं, भांडण लगेच. कळत नाही का तुम्हाला येता येता आणायला? मी किती करायचं साध्या साध्या गोष्टीवरून. मग त्यावेळेला त्याला वाटतंय संसारच नको. लोक फार घेतात का नाही? लोक स्वतःच्या मनाने गोळ्या घालून मरतात का नाही? का मरतात? एवढं संसार जर सुखाचा असतं तर का मेले असते लोक? हा संसार नको वाटतो म्हणून ना. मग ह्या संसाराची असून सुद्धा त्याची तुटी होते. कधी? नाम घेता उठा उठी. ते अनादिकालाचं तत्व जर तुम्ही ते जाणून घेतलं तर तुम्हाला हळूहळू दुःख असणाऱ्या संसाराबद्दल वैराग्य निर्माण होईल. त्यापासून तुमच्या मनामध्ये असं वाटेल की नको बाबा, मला देवामुळे बरं वाटतंय, देवाच्या चिंतनात मला बरं वाटतंय, देवाचा अभ्यास करण्याबद्दल बरं वाटतंय, देवाची पूजा, देवाचं वाचन, देवाचं मनन याच्यामध्ये मला आनंद वाटतो. संसार ड्युटी पण करायच लागेल. संसार सोडायचा नाही, पण संसाराची आसक्ती, अनासक्ती आणि आसक्ती लक्षात ठेवा. दोन शब्द. आसक्ती, संसारच माझा खरा आहे हे मला पाहिजे, त्याची अनासक्ती झाली पाहिजे. नको होते वीट आला मला, आता मला देवाचं भजन करू द्या. आता तरी करा. वय झाले तरी 90 वर्षाचा सुद्धा म्हातारा म्हणतो आता काय राहिलं हो माझं, आता काय राहिलं म्हणतो. मग तुमच्या नातवाला माळ घाला, त्याचं खाय प्यायचे दिवस ना, नातवाचे खाय प्यायचे दिवस. आजोबा म्हणतो माझं आता काय राहिलंय. मग त्या देवाने पाठवलं, त्या देवाची ओळख कधी करायची? प्रश्न आहे की नाही? म्हणून अनादिकालाचं तत्व हे जे नाम आहे हे तुमच्या जवळच आहे, त्याची फक्त तुम्हाला ओळख करून द्यायची आहे आणि त्याचा जप सतत चालू ठेवायचा आहे. उठा उठी म्हणजे याच्यावर हे अखंड चालू आहे की नाही? 24 तास चालू आहे. 21,600 वेळा येतो आणि जातो तो. 24 तास चालू आहे. त्याच्यावर त्याला फिट करायचंय. कशासाठी? पोटासाठी. कशासाठी? पोटासाठी. कशासाठी पोट. हे काय इंजिन म्हणतं काय? पोराने ठरवलं त्याच्यावर. झुक झुक गाडी, झुक झुक गाडी, गाडी. अरे ते पोरं बसवतात त्या गाण्यावर. तसं याच्यावर त्याला बसवायचंय. ते जे नाम आहे की नाही सांगू शकत नाही. ज्याला गरज असेल तो विचारेल मला ते पाहिजे. हेच मी शोधत होतो. एवढे सप्ते मी कीर्तन ऐकले, मला हे कळलं नाही. त्याची मला गरज आहे. माझ्या संसारामध्ये सुख मला मिळत नाही, आणलेला पैसा टिकत नाही, सतत भांडणं असतात घरामध्ये. आणि ते जर नाम आलं तर संसार तुमचा सुखाचा होईल. आणि तुमच्या जवळच आहे, ते लांब जावं लागत नाही. फक्त ओळख करून घ्यायचे. ते अनादिकालाचं तत्व तुमच्या जवळच आहे आणि सर्व ते एकच तत्व आहे. म्हणून अर्जुनाची शंका कृष्ण भगवंतांनी घालवली की तू कोणाला मारतोस? तू कोण आहे मारणारा आणि हे कोण मारणारे? अरे जगच नाही, संपूर्ण आत्मा भरलेला आहे. मग हे काय आहे? तर हे भास आहे, भासमान आहे. शुक्तिवरी रजत, शुक्तिवरी रजत पातालो
लक्षात घ्या. एकच उदाहरण, जास्त दृष्टांत देता येत नाही. शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे. शुक्ती म्हणजे काय? काय शुक्ती म्हणजे? शुक्ती म्हणजे पाण्यात, समुद्राच्या पाण्यात, नदीच्या पाण्यात शिंपलं, त्याला शुक्ती म्हणतात. शुक्तीवरील रजत ते चांदीसारखं वाटतं. शिंपलं ते चांदीसारखं वाटतं, पण चांदी असतं का? शुक्तीवरील रजत पाहता डोळा दिसे आणि रज्जूवरील भाषे मिथ्या सर्प. रज्जू म्हणजे दोर, त्याला सापासारखं वाटते की नाही आपल्याला? पण तो साप असतो का? दोर असतो तो. मग ज्ञानरूपी बॅटरीने जर पाहिलं तर तो म्हणतो साप नाही, दोर आहे हा. तसं हे जग आणि ही आपली माया भासमान आहे. ही मायेने देवाला झाकवलंय. नको ते दाखवते, आहे ते झाकवते. हे मायेचं काम आहे, लक्षात ठेवा. म्हणून ते नाम, तेच नाम तुमच्या जवळ आहे, पण तुमची ओळख नाही. हो, ओळख नाही. भरपूर सांगू वाटते. आता मला सारखं घड्याळ दाखवलं जातंय, किती वाजले बघा, किती वाजले बघा. आणि त्यामुळे मला आतून असं वाटतं की काय करू आता. इथं झोपलं असतं तर कोणीच नाही, कोणीच झोपलं नाही. कमीत कमी 2-4 जणांना झोपायचं होतं. कमीत कमी जांभळ्या तर द्यायच्या होत्या, म्हणजे मला कळालं असते की आता उपास करायला माझी. पण कोणी जांभळे देत नाही तिकडे बघा, कोणी झोपलं पण नाही, सगळे जागे आहेत. कळतंय का तुम्हाला? आवाज येते काय? आवाज येतो ना? आवाज येतो म्हणतात, झोपलं नाही कोणी. काय करू काय मी? हा, जायचं का घरी? काय आता बाजूला 12 जाऊ दे घरी असं म्हणायचं का? नाही, काय करू आता, मला तर असं झालंय. अरे मी विना घेतल्यापासून मला 2 तास पाहिजे होते, मिळाले का 2 तास मला? हा, बस तुमची इच्छा आहे तर मला पण, मी आठवण घेतो. उद्या पण सतत 8 तारखेपर्यंत दररोजच आहे. मुद्दा तो नाहीये. अनादिकालाचं तत्व जे नाम आहे ते नाम तुमच्या जवळ आहे, पण त्या नामाची तुम्हाला ओळख नाही. त्या नामाची ओळख तुम्हाला करून दिली की नाही? एवढा आनंद आहे, एवढा आनंद आहे, एवढा आनंद आहे. तुम्ही म्हणाल मला 10 लाखाची लॉटरी लागली, तेव्हा सुद्धा असा आनंद झाला नाही. एवढा आनंद आहे मला. त्या आनंदाच्या नादामध्ये तो गातो काय, हसतो काय, बोलतो काय, इतका आनंद वाटतो. त्याच्यामध्ये तो रमतो. भरपूर दृष्टांत आहे, तुम्हाला पटावी म्हणते, दृष्टांत त्याला वेळ नाहीये. ते अनादिकालाचं तत्व हे याच्यावर घ्यायचंय आणि ते उठाउठी म्हणजे याला म्हणतात. उठाउठी म्हणजे याच्यावर सतत 21,600 वेळा. आणि मग तुम्हाला तो संसार दुःखरूप जो आहे तो तुम्हाला त्याचं काही वाटत नाही. आणि त्या नामाची ऐसा लाभ बांधा गाठी. दुसरं चरण, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ विठ्ठल पायी पडे, विठ्ठल पायी पडे. ते जर नाम तुम्हाला समजलं तर तोच लाभ, त्या लाभामुळे ऐसा लाभ बांधला जाती. आणि मग विठ्ठल पायी पडेल. अहो तुम्हीच विठ्ठल होणार, तुम्हीच. तुम्हाला ते कळतं की मीच देव आहे, मीच देव आहे, तो मीच आहे. मग त्याला आनंदाला पारावर राहत नाही बरं का. म्हणून त्यासाठी नामा पडते तत्व नाही अन्यथा. नामाशिवाय नाही बरं का, नामाशिवाय काही नाही आहे. नामच महत्वाचं आहे. नामा पडते तत्व नाही रे अन्यथा. आणि नामा परते साधन नाही, नामा पडते साधन नाही, साधन नाही. जे तू करशी अनेक काही, तू काही जरी केलं नाम सोडून त्याचा काही उपयोग होणार नाही. फक्त नामच महत्वाचं आहे. सर्व संप्रदायामध्ये नाम घ्या, नाम घ्या, नामस्मरण करा. नाम, अरे कोणत्या नामाचं स्मरण करणं सांगताय? ज्या नामाचा झटका ताबडतोब येतोय, त्या नामाचा झटका ताबडतोब अर्ध्या तासामध्ये 30 मिनिटं तुमचं मन आतमध्ये
करू का नको करू का नको डोळे टाकले कशाला नाही जपलं ऐकायचे असं वाटेल त्याला दोन मन तयार होतात एक मन कर म्हणतं एक म्हणतं नको म्हणतं पण ज्यांनी कर म्हणून सांगितलं त्याचं करायला त्याचा अनुभव ताबडतोब आहे असा अनुभव आहे परमार्थात खरा आणि तो परमार्थ झाकून ठेवला याने आणि नको ते उघड केले जसा मायेचा खेळ आहे ना तसं सुद्धा यांचा खेळ आहे कुछ भी खाओ तुम्हाला सांगतो मी कुछ भी खाओ लेकिन हमारे पास आओ अरे या जन्मात देव मिळणार नाही गॅरंटेड मी बॉन्डवर लिहून देतो या जन्मात तो देवाची ओळख होणं नाही इंद्रियावर तुम्हाला बंधन ठेवता येतं तर देव का ओळखणार तुम्ही त्या देवाला चालतं का आणि तोच देव तुमच्या शरीरात आहे हा त्या देवाला चालतं का देह देवाचे मंदिर आत बाहेरी मग फक्त बाहेरून निर्माण ठेवून चालतं का आतमध्ये पण निर्मळ पाहिजे आणि तो आतमध्येच आहे आणि तो बाहेर पण आहे म्हणून त्याला नामाप्रते साधन नाही जे तो करशी अनेक काही आणि म्हणून संतांना कळवळ येते याच्यावर प्रत्येक चरणावर सांगायचं म्हणलं तर एक तास दोन तास आहे पण आता टाइम झाला आहे म्हणून मी सांगतोय की शेवटी तुकाराम महाराजांना असं वाटतं तुम्ही ऐकत नाही मग हाक मारायला लागले ते अहो अहो भजन घ्या बाबा एकदा सगळे हात वर करा होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी बळे मिठी नामाप्रते साधन नाही जे तू करशी अनेक काही अकारुणी सांगे तुका नाम घेता राहू नका म्हणा म्हणा अकारुणी सांगे तुका
असणारा संसार त्याच्यापासून तुम्हाला अलिप्त झाल्यासारखं वाटतं. ती एक ड्युटी करायची म्हणून करायची असते. संसाराबद्दलची आसक्ती नाहीशी होते, अनासक्ती निर्माण होते आणि मग तुम्हाला देव जवळचा वाटतो. कारण तो देव लांब नसून तो देव तुमच्या जवळचा आहे. त्या देवाची ओळख या नामामुळे. नवे नवे नामच देव आहे. म्हणून तुम्ही काही जरी कराल, कुठे जरी जाल, तरी नामाप्रती दुसरं काहीच नाही. नामच तुम्हाला महत्वाचं आहे. म्हणून तुकाराम महाराजांना तुमच्याबद्दल दया येते. नवे नवे या संपूर्ण जगाची दया येते. म्हणून ते म्हणतात, अहो माता पिता, अहो बंधू भगिनीनो, अहो माझ्या मुला मुलींनो, अरे तुम्ही नाम घ्या, तुम्ही नाम घ्या. कोणतं? बालवाडीपासून तुम्हाला कळण्यासाठी. बालवाडी आहे, पहिली आहे, दुसरी आहे, 7वी आहे, 10वी आहे, 12वी आहे. जसं जसं तुमची पायरी बदलत जाते तसं तसं तुम्हाला ज्ञान व्हायला सुरुवात होतं. आणि त्याच्याही पेक्षा उच्च ज्ञान आहे की त्या ज्ञानामुळे तुम्हाला समाज ओळखतो. 7वी शिकण्याला कोण विचारतो? 5वी शिकण्याला कोण विचारतो? बाकीचे मंत्र तुम्हाला हे 5वी 7वी सारखे आहेत, पण हे नाम जे आहे ते ग्रॅज्युएशन आहे. डबल ग्रॅज्युएट. सगळीकडे भाव, पेमेंट जास्त, कुटुंब सुखी, असं ते नाम आहे. म्हणून त्या नामाची ओळख करून घ्यावी, जेणेकरून तुमचा संसार तुमच्या जन्माचं सार्थक होईल. जन्माला आल्याचं सार्थक की मी धन्य झालो. भरपूर उदाहरणं देता येतात, भरपूर दृष्टांत देता येतात. मधून मधून मनाला विठ्ठल विठ्ठल मनाला सुद्धा वेळ नाही, इतकं भांडवल असतं. कधी म्हणावं? एक मिनिटाची जर टोटल केली तर त्यातच भरपूर होते. मग तुम्हाला सांगायचं कधी? म्हणून त्याला वेळ मिळत नाही. हे महाराजांनीच वेळ कमी दिलाय मला, नाही तर त्यांनी 9 ते 12 ठेवला असतं ना. 9 ते 12 3 तास म्हणजे बरं वाटलं असतं. 7:12 आपण गेलो असतो. आणि काय हरकत आहे हो? हरकत तरी काय नाही, पण सांगणारा बघा, तुम्ही विचार करा की सांगणाऱ्याला आळस आलाय का? तुम्हाला बसून आळस कसं काय येतो? मला सांगून उभा राहून मला आळस येत नाही, मला आणखी सांगावं वाटतंय, आणि तुम्हाला बसून आळस येतो कसं काय? कारण त्या नामाची ओळख नाही. नामाची जर ओळख झाली का नाही, ताजेतवाने असतात मस्तपैकी. सांगा किती पण सांगा, मला झोप येणार नाही, आळस येणार नाही, आळसच येणार नाही, आनंदच वाटणार. असं ते नाम आहे. आणि त्या नामाची फक्त ओळख करायची. बस. मोठे ते गुरुमुखे उदय इज्जत दिसे, फक्त आल्यासारखं वाटतं, पण ते स्वयंभूच तुमच्या जवळ आहे. आणि ते स्वयंभू नाम शंकर भगवंताला मिळालं. विष प्राशन केल्यानंतर त्यांच्या अंगाचा दाह झाला आणि हेच नाम त्यांना प्राप्त झालं. म्हणजे ते आहेच, पण त्याची ओळख झाली आणि मग ते शांत झाले. तसं आपण ह्या संसाराचा हलाल जे आहे ना, त्याच्यातून सुद्धा आपण शांत आनंदी होऊ शकतो. म्हणून ह्या नामाची ओळख करा, असं तुकाराम महाराज आग्रहाने सांगतात. आणि मी तुम्हाला सांगतो की नामाप्रती म्हणजे नाम घेतल्याशिवाय राहू नका, त्याची ओळख करा. असंच ह्या मालकाला पण वाटते, ज्याने हा सप्ताह सुरू केला, या महात्म्याने सुरू केला, त्यांची हीच इच्छा होती की लोक हुशार व्हावी, प्रत्येकाचं दुःख निघून जावं, सगळ्याचे संसार सुखी व्हावे, जन्माला आल्याचं सार्थक व्हावं. आणि पिढ्याने पिढ्या पुढे जाऊ दे ना. आड्यात नाही तर पोहऱ्यात कुठे नेणार? आजोबाला कळलं नाही, बापा आई बापाला कळलं नाही, पोराला कसं काय कळणार? म्हणून ही पिढ्याने पिढ्या मुलांना सगळीकडे हे ज्ञान जाऊ द्या, असे एक विनंती आहे. म्हणून झालेली सेवा माझे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा घोटी, जिल्हा नाशिक, आणि हे सर्व महात्मे शंकर भगवान, पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी वयोवृद्ध कुरुद्ध ज्ञानवृद्ध यांच्या चरणी अर्पण करून आणि या सेवेला पूर्ण विराम. जय विठ्ठल.